नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। नमस्कार मंडळी, माझ्या चितळी मैयांचा आश्रम ह्या व्हिडिओमध्ये मी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी मैयांचा आशीर्वाद घेऊन निघालो असं म्हटलं होतं, आणि तो आशीर्वाद इतक्या लवकर फळास येईल असं काही मला वाटलं नव्हतं। छोटीशी का होईना पण 21 किलोमीटर अंतराची उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा आम्ही उभयतांनी केली, म्हणजे आमच्याकडून ती घडली। हेही नसं थोडकं याचाच व्हिडिओ मी आपल्याला देत आहे। लच्छोऱ्याहून आल्यावर उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमेविषयी व्हिडिओ सतत नजरेसमोर येत होते, आणि जसजसे ते येत होते तसतशी परिक्रमा करण्याची इच्छा दृढ होत चालली होती। मग परिक्रमा रामपुराहून सुरू करायची की तिलकवाडाहून सुरू करायची याच्याबद्दल विचार झाला। अशाच गप्पा सुरू असताना जायची तारीख ठरली सुद्धा 4 एप्रिल 2025, आणि ठिकाण ठरलं रामपुरा, जे गरुडेश्वरपासून जवळ आहे। आणि लगेच 3 फेब्रुवारीला आम्ही जायची आणि यायची ही दोन्ही तिकीटं बुक केली। माझ्याबरोबर माझी पत्नी सौ अमृता आणि तिच्या 3 मैत्रिणी असं आम्ही 5 जण जाणार होतो। कोणतीही अडचण न येता आम्ही 3च्या मध्यरात्री 4 तारखेला रेल्वेमध्ये बसलो आणि 4ला सकाळी गरुडेश्वरला पोहोचलो। 5 तारखेला सकाळी 3:30 वाजता परिक्रमा सुरू करायची असं ठरलं। माझे स्नेही श्री राकेश गोडगस्ते यांच्याकडे आम्ही राहायला होतो, त्यांच्याकडून सगळी परिक्रमेची माहिती घेतली। त्यांनी दोन्ही तटावरील मंदिरं आणि आश्रम कुठे कुठे आहेत ते सगळे समजून सांगितले, आणि त्यांनी एकच गोष्ट सांगितली की प्रत्येक मंदिरात आणि आश्रमात तुम्ही जरूर जा, तिथे जे काही देतील तो प्रसाद अवश्य घ्या, भलेही थोडा घ्या, पण कशालाही तुम्ही नाही म्हणू नका। आम्ही म्हटलं ठीक आहे। आता उत्तर वाहिनी नर्मदा परिक्रमा एकूण 21 किलोमीटरची आहे, आणि ती रामपुरा ते तिलकवाडा आणि रामपुराला परत, किंवा तिलकवाडा ते रामपुरा आणि परत तिलकवाडाला परत अशा पद्धतीनं करतात। आम्ही रामपुरा ते तिलकवाडा आणि रामपुराला परत अशी करायची अशी ठरवली। तसेच फोटोमध्ये दाखवल्याप्रमाणे दक्षिण तटावरून सुरू करून तिलकवाडा येथे नदी ओलांडून परत रामपुरा येथे यायचं, आणि तिथे परत नदी ओलांडून दक्षिण तटावर यायचं, अशी ती परिक्रमा होती। तर नर्मदा नदी रामपुरा ते तिलकवाडा या दरम्यान उत्तर वाहिनी होते। तर ही दोन्ही ठिकाणं, म्हणजे रामपुरातलं ठिकाण आणि तिलकवाड्यातलं ठिकाण, ही दोन्ही मी मुद्दामून कॅमेऱ्यात टिपली आणि ती आपल्यासाठी ते समोर देत आहे। तर ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी म्हणजे 5 एप्रिलला सकाळी बरोबर 3:30 वाजता रामपुराला जाण्यासाठी आम्हाला गाडी सोडायला आलेली होती। तेथे 4 वाजता पोहोचल्यावर नियमाप्रमाणे प्रथम श्री रणछोडरायचं दर्शन घ्यायचं असतं, पण ते मंदिर बंद असल्यानं आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तिथे नर्मदाष्टक म्हटलं आणि परिक्रमेला सुरुवात केली। परिक्रमा करत असताना नर्मदे हर असा जप करायचा, आणि शक्य होईल तो एकमेकात काही बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं। त्याप्रमाणे जप करत चालणं सुरू झालं। रस्त्याला मोठे मोठे फ्लड लाईट होते बरं का, संपूर्ण रस्त्या तटावरती। रस्ता सरळ आणि पक्का होता। पहाटेची थंड हवा, त्यात झाडांचा गारवा आणि परिक्रमावासियांचे जथ्थे असा सुंदर माहोल होता। काही अंतर गेल्यावर पहिलं मंदिर आलं, धनेश्वर महादेव मंदिर। दर्शन घेतलं आणि थोडा प्रसाद घेतला आणि पुढे मार्गक्रमणा सुरू केली। पहाटेच्या वेळी चालत असताना वातावरणाचा परिणाम म्हणून असेल कदाचित, पण सहज तोडी रागाचे स्वर ओठावर आले, आणि ते स्वर घेऊन नर्मदे हरचा जप होतोय का हे पाहिलं। नर्मदे हर, नर्मदे हर, इतकं प्रसन्न वाटलं की अंगावर रोमांच उभे राहिले। हे क्षण अनुभवण्यासाठी बहुतेक परिक्रमा करायची असेल का असा विचार क्षणभर माझ्या मनात येऊन गेला। असो, यानंतर मंदिर आलं ते मंगलेश्वर महादेव मंदिर। मंगळ ग्रहाशी संबंधित असं एक छोटंसंच मंदिर आहे, पण परिसर मात्र मोठा आहे, आणि बाहेर मंदिराबद्दलची माहिती दिलेली आहे।
हा आता नर्मदा मैयाच्या किनारी असलेला हा तपोवन आश्रम, भव्य आणि स्वच्छ परिसर, वेगवेगळी झाडं, मंदिरं, ह्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न वाटतं. मैयाकडे जाण्यासाठी हा बांधलेला सुंदर घाट. सूर्योदय झाला नसल्यानं फोटो तितकेसे बरोबर दिसणार नाही, तरी पण फोटो घेतल्याशिवाय मला राहवलं नाही. हे फोटो मी इथे टाकलेले आहेत. दिवसा या ठिकाणी मात्र जरूर यायला हवं असं मला नक्कीच वाटलं. या ठिकाणी तसेच अन्य आश्रमात देखील वॉशरूमची सोय केलेली असते आणि मुख्यतः परिक्रमावासियांसाठी निवारा म्हणून असे हे आश्रम बांधलेले असतात आणि येथेही प्रसाद घेण्याचा आग्रह झालाच. आम्ही तो घेतला आणि नर्मदे हर म्हणत पुढे मार्गक्रमणा केली. यानंतर सीताराम आश्रम आणि रामानंद आश्रम केल्यावर आपल्याला नर्मदा मैयाच्या कडेने मार्गक्रमणा करावी लागते. त्यासाठी खाली उतरून जाण्यासाठी इथे पायऱ्या आहेत. खाली उतरल्यावर पूर्वेला तांबडं फुटत होतं. सकाळ होत होती. सूर्यनारायण वरती येत होते. बालसूर्याची पिवळी तांबूस किरणं मैयाच्या संथ पात्रात पडली होती. एरवी आपण हे चित्रात पाहतो, पण हे दृश्य प्रत्यक्ष पाहत होतो ते अतिशय रमणीय दृश्य पाहून वसंतराव देशपांड्यांचं कट्यार काळजात घुसलीमधलं हे गाणं ताबडतोब आठवलं. तेजो निधी लोह गोल, तेजो निधी लोह गोल, भास्कर हे गगन राज, तेजो निधी लोह गोल. याच ठिकाणी आम्ही मैयाला दीपदान केलं आणि नर्मदाष्टक म्हटलं. विशर्सुपापजातजातकारिवारिसंयुतं कृतान्तदूतकालभूतभीतिहारिवर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. वदम्बुलीनदीनमीनदिव्यसंप्रसायकं कलौमलौघहारहारि सर्वतीर्थनायकं सुमस्य कच्छ नक्र चक्र चक्रवाकशर्मदे त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. महागभीर नीरपूर पापदूत भूतलं वनत समस्तपातकारितारितापदाचलं जगल्लये महाभये नृकुण्डसूनु हर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. गतं तदैव मे भयं त्वदम्बुवीक्षितं यदा नृकुण्डसूनु शौनकासुरारिसेवि सर्वदा. पुनर्भवापि जन्मजं भवापि दुःखवर्मदे. त्वदीयपादपङ्कजं नमामि देवि नर्मदे. परम आनंद म्हणतात तो अनुभवला. यानंतर मैयाच्या किनाऱ्याने दगडगोट्याच्या वाटेने चालत गेलं की मैया पार करण्यासाठी तिलकवाडा येथे बांधलेला नवीन सेतू येतो. पलीकडे डोंगरावर तिलकवाडा येथील हनुमान मंदिर दिसतं. हा सेतू गुजरात सरकारनं परिक्रमावासियांसाठी तात्पुरता बांधलेला आहे. त्यामुळे नावेतून जावं लागत नाही आणि परिणामी वेळेची बचत होते. अन्यथा नावेतून जाण्यासाठी मोठ्या रांगा लागतात असं समजलं होतं. या परिसरात गुजरात सरकारने परिक्रमावासियांसाठी पिण्याचं पाणी, शौचालय, स्नानगृह इत्यादींची सुंदर सोय केलेली आहे. तर इथपर्यंत आलं की दक्षिण तटाची यात्रा संपवून आपण उत्तर तटाकडे जाणार असतो. उत्तर तटावर आश्रम आणि मंदिरं कमी आहेत, पण सेवेसाठी ठिकठिकाणी सेवाभावी संस्थांचे मंडप मात्र आहेत. थोडीशी चढण चढून वर आल्यानंतर प्रथम एक सेवा ठिकाण लागलं. त्यांनी मिसळीचा प्रसाद आणि चहा ठेवलेला होता. नको नको म्हणत असताना सुद्धा तो आम्हाला घ्यावाच लागला. आणि नंतर पुढे मार्गक्रमणा केल्यानंतर आलं ते मणिनागेश्वर महादेव मंदिर. याचाही स्कंद पुराणात इतिहास आहे आणि तो मंदिराबाहेर लिहिलेला आहे. यापुढे चालताना रस्ता सरळ असून आजूबाजूला केळीच्या बागा चांगल्याच आहेत. हिरवीगार केळीची झाडं, मोठमोठे केळ फुलांचे लोंगर आणि त्यामुळे मिळणारा थंडावा खूप छान वाटतं.
यानंतर येते ती मैयाच्या काठावरील वासण येथील कपिलेश्वर महादेव मंदिर. हे मंदिर पण पुरातन आहे आणि इथे सुद्धा परिक्रमावासियांसाठी चांगली सोय केलेली आहे. मंडप वगैरे घातलेले आहेत. आणि यानंतर मात्र उत्तर तटावर कोणतंही मंदिर नाही, फक्त सेवा देणारे मंडप मात्र आहेत. येथून आपण खाली उतरून मैयाच्या किनाऱ्यावरून चालू लागतो. वाटेत झाडे मात्र कमी आहेत बरं का, त्यामुळे उन्हाचा त्रास होऊ शकतो, पण वाटेत सेवा देणारे असतातच, त्यामुळे जरा थोडंसं सुसह्य होतं. याच किनाऱ्यावरून समोरील तटावर जर आपण पाहिलं की तो तपोवन आश्रम दिसतो, जिथे आपण सकाळी येताना गेलेलो असतो. असंच चालत असताना एके ठिकाणी एक छोटासाच मंडप होता आणि तेथे एक वृद्ध दाम्पत्य होतं. त्याने आम्हाला आत बोलावलं. म्हणाले, या थोडं भजन करा आणि कलिंगडाचा प्रसाद घ्या आणि मग पुढे जा. ते टाळ होते, मृदंग होते, चिपळ्या होत्या, बसण्यासाठी गाद्या अंथरलेल्या होत्या आणि ताटात बऱ्याच कलिंगडाच्या फोडी ठेवून दिलेल्या होत्या. म्हणाले, भरपूर खा, उन्हाळा आहे. आम्ही मग त्यांच्याबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा थोडा वेळ जप केला आणि नंतर कलिंगडाचा प्रसाद घेऊन बाहेर पडलो. आता आमची परिक्रमा शेवटच्या टप्प्यात आलेली होती. काही अंतर चालत गेल्यानंतर रामपुरा येथील बोटी दिसायला लागल्या आणि परिक्रमा पूर्ण होत आल्याचे संकेत मिळाले. आम्ही रामपुरा येथे थोड्या वेळात पोहोचलो, पण खूप आनंद झाला. उत्तर तटावरील रामपुराचे टोक म्हणजे नंदी घाट. येथे अनेक मोठी शिवलिंग रांगेत ठेवलेली आहेत. यापूर्वी आपण व्हिडिओमध्ये हे दृश्य पाहत होतो, पण ते आता प्रत्यक्ष पाहतोय, याचा आनंद खरोखर वेगळाच मिळतो. याच घाटावर गुजरात सरकारने पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, स्नानगृह इत्यादींची खूप छान सोय केलेली आहे. फळे आणि रस यांचे विक्री स्टॉल पण आहेत. यावेळेला दोन्ही तटावरती म्हणजे रामपुरावर किंवा तिलकवाड्याच्या तटावर सुद्धा स्नानासाठी त्यांनी सुरक्षतेच्या कारणासाठी बंदी केलेली होती. त्यामुळे कुठेही तिथं स्नान नदीमध्ये करता येत नव्हतं. तर त्यासाठी शॉवर बाथ आपण जे म्हणतो त्याप्रमाणे या सरकारने दोन्ही तटावर सोयी केलेल्या होत्या. आता या तटावरून म्हणजे नंदी घाटावरून बोटीनं पलीकडे गेलं की परिक्रमा पूर्ण होणार. पलीकडे जायला प्रति व्यक्ती फक्त 10 रुपये एवढं शुल्क आहे. एरवी बोटीतून जायला प्रचंड रांग असते, पण आम्ही गेलो त्या दिवशी मात्र काहीच गर्दी नव्हती. पण गर्दी किती असू शकते याचा अंदाज यावा यासाठी म्हणून मी हा रांगेच्या व्यवस्थेचा जो व्हिडिओ केलेला आहे तो मुद्दामून पहा. म्हणजे किती रांगा असू शकतात. कधीकधी 2 ते 2.5 ताससुद्धा नावेतून जाण्यासाठी लागतात असं आम्हाला तिथून सांगण्यात आलं. आम्ही मात्र काहीही वेळ न जाता बोटीतून रामपुराच्या दक्षिण तटावर आलो. नंतर श्री रणछोडरायांचं दर्शन घेतलं. सकाळी निघताना मंदिर बंद असल्यामुळे दर्शन झालेलं नव्हतं. आता मात्र पूर्ण परिसर नीट न्याहाळून घेतला. नंतर सायंकाळी गुरुजींच्या सवडीप्रमाणे कन्यापूजन झालं आणि खऱ्या अर्थाने परिक्रमा निर्भेदपणे पूर्ण झाली. केलेल्या संकल्पांची सिद्धी झाली की मिळणारा आनंद हा खरोखर वेगळाच असतो बघा. संकल्पाची इच्छा देणारी पण मैयाच आणि त्याची सिद्धी देणारी पण मैयाच. शेवटी हेच खरं असं आपल्याला म्हणावं लागतं. आमच्याबरोबर सौ अमृताच्या मैत्रिणी पण होत्या. त्या परिक्रमेसाठी आलेल्या होत्या. त्यांची मनोगतं इथे छोटीशी देत आहे. नर्मदे हर हर. अनेक वर्षापासून माझी इच्छा होती की नर्मदा परिक्रमा करावी आणि यावर्षी तो योगही जुळून आला. तसंच चैत्री नवरात्री आणि रामनवमी असा दुग्ध शर्करा योगही जुळून आला. अशी ही नर्मदा परिक्रमा करताना अनेक मंदिरांना भेटी देणं, आश्रमांना भेटी देणं, नामस्मरण करणं, जप करणं, ध्यान करणं, नर्मदाष्टक म्हणणं, दिवे सोडणं. रस्त्यात अनेक भाविक भेटतात. त्या भाविकांमधून खूप प्रचंड आनंदाची अनुभूती आली. अनेक परिक्रमावासी आपल्याला रस्त्यात भेटतात. त्यांच्यामध्ये आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन घडतं. अशी परिक्रमा पार करताना खूप आनंद झाला.
या परिक्रमेनंतर करावयाचे कन्यापूजन जे केलं, त्या कन्यापूजन करताना तर मी खूप धन्य झाले, कृतार्थ झाले आणि पुन्हा पुन्हा नर्मदा परिक्रमा करावी अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी नर्मदा परिक्रमा करावी. खूप चांगली अनुभूती येते. नर्मदे हर हर. नमस्कार. नर्मदेविषयी वाचलं होतं, ऐकलं होतं, त्यामुळे नर्मदेचं आकर्षण होतच. यातूनच चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करावी असं ठरलं. ही परिक्रमा एक आनंद यात्राच होती. रामपुरा ते तिलकवाडा आणि मग तिलकवाडा ते रामपुरा अशी ती संपन्न झाली. परिक्रमा करताना अनेक मंदिरे वाटेत लागली. प्रत्येक मंदिरात जाऊन आम्ही भगवंताचं दर्शन घेतलं. वाटेत अनेक सेवेकरी परिक्रमावासियांसाठी सेवा देत होते. परिक्रमा करताना मैयाला बघणं म्हणजे एक वेगळाच आनंद होता. प्रत्येक वेळी मैयाचं दर्शन हे वेगवेगळं होतं. अगदी नर्मदेच्या पात्रातील गोटेही सौंदर्याचे प्रतीक होते. प्रत्येक गोटा शंकराचं अस्तित्व जाणवून देत होता. सर्व प्रापंचिक व्यक्तींसाठी ही साधी सुलभ अशी परिक्रमा आहे. परिक्रमेत आलेले सर्व अनुभव अद्भुत होते. आम्ही परतलो ते नर्मदा मैयाचा आशीर्वाद आणि तृप्तता घेऊनच. नर्मदे हर. पूर्ण नर्मदा परिक्रमा करण्याचा आहे. तो योग लवकरच येवो अशी मैयाकडे मी प्रार्थना करतो. तसेच आपण सर्वांनी आम्हा उभयतांना यासाठी आशीर्वाद द्यावा अशी प्रार्थना करतो आणि येथे विरमतो. या व्हिडिओमधून आपण उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेची माहिती पाहिली. यानंतर सुद्धा आम्ही तिथे भेट दिलेल्या अन्य ठिकाणांची म्हणजे तिलकवाडा, कुबेर भंडारी, पोईचा मंदिर, नागेश्वर आश्रम, नंतर भालोद या ठिकाणांची माहिती देणारा एक स्वतंत्र व्हिडिओ मी करणार आहे. तोपर्यंत कृपया प्रतीक्षेत राहा. आपला हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर.